खरं तर तुझी आणि सरांची जोडी म्हणजे सतीश राजवाडे, तर हे पेअरिंग कसं जमलं? तुझी सुरुवातच एकांकिकांपासून झाली. करेक्ट. सो पुन्हा एकदा नाटकांकडे वळायचं कधी तू डिसिजन घेतला? खरं सांगायचं तर 10 वर्षापूर्वी एक नाटक केलं होतं. त्याच्यानंतर खूप नाटकं आली, पण सिरियलमध्ये व्यस्त असल्यामुळे मला वेळ देता येत नव्हता. आणि नाटक ही अशी एक गोष्ट असते की ज्याच्यासाठी तुम्हाला 2 महिने 1.5 महिने पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशननी ते करावं लागतं. म्हणजे असं नाही होऊ शकत की आज मी 10 मिनिटं आहे, आज मी अर्धा तासच आहे, आज मी हाफ डेच आहे. हे होऊ शकत नाही नाटकाच्या बाबतीत. त्यामुळे ते प्रोलॉंग होत गेलं की वेळ नाहीये. आणि अचानक असं झालं की वेळ होता, कारण सावित्रीबाई जस्ट माझं काम संपलं होतं आणि वेळ होता. आणि मला सवय आहे, जे मी अनेक वेळा बोललेली आहे, की मी नाटकवाल्यांना मी स्वतःहून मेसेज करते, कारण त्यांना असंच वाटत असतं की ही बिझी आहे, हिला आता वेळ नाही. सो मी जेव्हा फ्री होते आणि मला माहितीये पुढचे 3-4 महिने मी आता मला नाही काम घेतलं तरी चालणार आहे, तेव्हा मी स्वतःहून मेसेज करते. सो असाच मी एक मेसेज अजित बुर यांना केला की तू काही करत असशील तर मला सांग. आणि त्याच दरम्यान पुढच्या दीड आठवड्यात मला अजितचा फोन आला की असं असं आम्ही नाटक करतो. मी म्हटलं बापरे, हे असं म्हणजे मॅनिफेस्टेशन एवढं टप होईल असं वाटलं नव्हतं. आणि मी म्हटलं ओके ठीक आहे, करूया. आर्टिस्ट कोण आहेत? सो सतीश राजवाडे, सुदीप मोडकनेच लिहिलंय आणि तू केलंस तर कास्टिंग ऑलरेडी त्यांचं त्या दोघांचं कास्टिंग डन होतं. त्यांची वाचनं पण झाली होती, पण ते त्या एका व्यक्तिरेखेसाठी शोधत होते. म्हणजे ते विचार करत होते की कोण कोण कोण. अचानक माझा मेसेज गेल्यावर आणि सतीशचं पण असं झालं की अरे हा, तिचं आता तिने थांबलंय, तिचं म्हणजे तिचं शूटिंग नाहीये, सो विचारूया तिला. सो माझ्याकडे ते स्क्रिप्ट आलं आणि नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता, कारण अजित नाही, आता त्याला सगळे सर म्हणतात, पण माझं आणि अजित मी अगदी लहान असल्यापासून अजितला ओळखते. त्यामुळे कधी त्याला अजित काका, अजित दादा, अजित सर म्हणायची वेळच आली नाही. कायम सगळे अजित म्हणत आले. मी पण लहानपणी आपण एक उगाच सगळ्यांबरोबर, तर मी पण अजितच म्हणायला लागले. त्यामुळे अजित बरोबर काम करायची संधी मिळत होती. सतीश होता, सुदीप सारखा एक नवीन लेखक, ज्यांनी खूप वर्ष हे नाटक स्वतःकडे त्याच्यात वेगवेगळे बदल करत एक खूप छान नाटक त्यांनी लिहिलं होतं. नीरज शिरवाईकर बरोबर मला काम करायचं होतं, कारण नीरजची खूप नाटकं अप्रतिम आहेत आणि एक उमदा दिग्दर्शक आहे तो सध्याचा. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. तर त्यांना सगळ्याच गोष्टी अशा छान जुळून आल्या. पण पहिला जेव्हा प्रयोग आम्ही केला तेव्हा माझ्यासाठी तो जो लाईव्ह रिस्पॉन्स येत होता ना, सो मला असं झालं मी हे इतकी वर्ष मिस करत होते यार, की एक सिरियल मध्ये आपण काम केलं की लोक आपल्याला फोन करून किंवा सोशल मीडियावर एक कमेंट करतात की छान झालंय का. पण जेव्हा तुम्ही कर्टन कॉलला जेव्हा परत उभे राहता, तेव्हा लोकांचा जो रिस्पॉन्स असतो, लोक स्टँडिंग ओवेशन देतात. आणि आमचा एकही प्रयोग असा झाला नाहीये की स्टँडिंग ओवेशन मिळालेलं नाहीये. म्हणजे टाळ्या इतका वेळ वाजत असतात की आम्हाला थांबावं लागतं, कारण तो विषयच असा आहे. आजकाल जे चाललंय, ड्रग एडिक्शन, मेंटल हेल्थ, रिलेशनशिप्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स, या सगळ्यावर भाष्य करणारं ते नाटक आहे. आणि 3च पात्र असल्यामुळे तिघांनाही समान न्याय आणि जबाबदारी पण तेवढीच आहे. पण मी असं म्हणेन सगळ्या अँगलनी ते नाटक खूप समृद्ध आहे. म्हणजे लाईट्स असो, म्युझिक असो, सेट असो, कॉस्ट्युम्स असो, मला या सगळ्यांसाठी खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे हेअर, मेकअप सगळ्यांनी ना खूप पणाला लावलंय. आमचे बॅकस्टेज वाले प्रॉपर्टी जे इकडून तिकडे करतात, कारण सेट तू अजून नाटक बघितलं नाहीये, त्यामुळे तो सेट जो बदलतो, तो बदलल्यावर जो होतो. कालचीच गोष्ट सांगते, आमचा टिळक स्मारकला प्रयोग होता आणि एका प्रेक्षकांनी, मिस्टर रायकर म्हणून आहेत, त्यांना ते सेट जो चेंज होतो तो इतका आवडला, त्यांनी अख्ख्या बॅकस्टेज आर्टिस्टला 10,000 रुपये बक्षीस दिलं. सो हे आमच्यासाठी ऑडियन्स म्हणून आले होते. कोणाच्या ओळखीचे नाही, काही नाही, ते आले आणि ते म्हणले मला ते इतकं आवडलं की ते इतकी मेहनत आहे त्याच्या मागे, की हे माझ्याकडनं बक्षीस. छोटी अमाऊंट नाहीये ग ही, त्यांच्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. आणि आमच्यासाठी ते आम्हाला एक हुरूप आलाय आता, किंवा बॅकस्टेज वाले पण आता चार्जड अप होतात ना, की त्यांच्या, कारण त्यांना कधीच काही अवॉर्ड्स मिळत नाही. सो त्यांच्यासाठी जो ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान अनुभवता येत आहेत ना. आणि आता परवाच आमचा म्हणजे शुक्रवारी 17 तारखेला 25वा प्रयोग आहे. शुक्रवारीच आहे, फक्त 7 वाजता नाहीये, 4 वाजता आहे. त्यामुळे ना खूप खूप ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं. आणि
10 वर्षांनी नाटक केल्यानंतर जेव्हा असा रिस्पॉन्स येतो तेव्हा ते खूप असं मनाला भिडून जातं आणि व्हेरी व्हेरी इमोशनल.